सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. गाईज आज सकाळ सकाळी आम्ही दोघंजण रेडी झालो आणि कुठं चाललो सांगतो तुम्हाला. आज आमच्या एका रिलेटिव्हच्या मुलीचं लग्न आहे, तर तिकडं आम्ही चाललो आहे, मी आणि मम्मी दोघं. चला आता तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. नमस्कार, कसं आहे तुम्ही सगळेजण? ठीकच असाल, ठीकच राहायचं. आणि काकू आज बघा कशी आवरल्या आणि लवकरच आवरले आणि लवकर निघायला लागले. तरी 9:30 वाजल्या. लवकर जायचं होतं बरं, 9:30 वाजल्या. तर चला आता तिथे गेल्यावर दाखवत. असा हात कर बोट, पळसाला पानं 3. ते बघा गाईज, अशी झाडं आणि आपल्याला पत्रावळ्या मिळत्या का आपल्याला जेवायला? शुद्ध पानाच्या पत्रावळ्या मिळतात का? आता प्लास्टिकमध्ये आपल्याला जेवायला लागतंय. अतुल दाखवायला लागलाय बघा, किती छान आहे ना अतुल, मस्त आहे. पळसाला पानं 3 ही जी सुंदरता आहे, मग काय किती छान आहे. स्वच्छ किती आहेत बघ, त्यामुळे पत्रावळ्या बनतात बघ. काय अरे देवाची देण आहे, देवाची देण आहे. आणि ह्यात जेवण जे स्वादिष्ट लागायचं ना, लय मस्त रे, लय मस्त. घेऊन ये पानं, घेऊन ये आत, छान वाटते. गाईज बघा किती छान आहे. हे बघा, आता मला फोनचं हे गाण्याचा आवाज बंद करता येत नाही. कुठं काय कळतंय रे बाबा? नाही, आपल्याला गाडीला आपण लावत नाही हात, कळत नाही ती वस्तूला आपण हात लावायला नाही. उगाच चुकून काय तर दबलं म्हणजे झालं. तर गाईज बघा, पळसाला पानं 3. तर लई मला आवडतात पानं. गाईज ह्यात आपण जेवण करत होतो, जेवण तर किती चांगलं आहे. असं महागारी परत दिवस आले पाहिजे. पत्रावळीत जेवायचं, द्रोण्यामध्ये जेवायचं. द्रोण आणि पत्रावळी जी होती ना, त्यात जेवायचं वेगळीच मज्जा होती. आणि खाली मांडी घालून बसून एकत्र पुरी, सब्जी आणि बुंदी आणि शेव, ही जेवणची सर कशालाच येणार नाही. किती हायफाय जेवण असू द्या, तेवढं नास पण तेवढंच होतं. तर जीवाला लागतं लय जेवण नास केल्यावर. गरीबाला जेवण मिळत नाही आणि लग्नात ढेर करतात जेवणाचा आणि फेकून देतात. लय जेवायला लागतं. त्यापेक्षा थोडं करा आणि खावा, आणि थोडं पैसे राहिलं तर दान करा गरीबाला जेवणाच्या रूपात. चला, अतुलनं मला पान आणून दिलं. हे बघा, पळसाला पानं 3. छान वाटतं इथं, मस्त. तर गाईज आज आम्ही आमच्या शेताकडे आलोय आणि आमच्या गावाकडे चाललोय. तर कायम विचारता तुम्ही की आता की गाव कुठलं आहे तुमचं? गाव कुठलं आहे? गाव आमचं सांगली राहायचं. आणि आमचं शेत आहे मूळ गाव आमचं तळेवाडी. तर तळेवाडीला चाललोय लग्नाला. तळेवाडीच्या थोडंसं पुढं आहे, जवळच आहे, म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावर. तर तिकडे तळेवाडीचं जा. तर हे आमचे गाव आहेत आणि राहतो आम्ही सांगलीला. हे तुम्हाला माहीतच आहे. सारखं विचारताय कमेंटवर की ताई तुमचं गाव कुठलं, गाव कुठलं? तर ताई सांगते. आता कायम काय होतंय सांगायचं म्हणतोय तुम्हाला, पण कामात विसरूनच जाते. आणि तुम्हाला माहीतच आहे मी काही ना काही कामातच असत्या, त्यामुळं विसरून जात्या. कायम विचारताय आणि तुम्हाला सांगते, तर त्या ताई कायम आमच्या मुलीला पण छान छान आशीर्वाद देतात. आणि बाकीची आपली जी आहेत ना, सगळीच आपली यूट्यूब फॅमिली, इन्स्टा फॅमिली आणि फेसबुक फॅमिली, सगळेच आशीर्वाद देतात तुम्ही चांगला माझ्या मुलीला पण. आणि छान छान कमेंट केल्यात, तर त्याबद्दल माझ्याकडून तुम्हाला धन्यवाद, मनापासून धन्यवाद. असंच बघत जावा आणि असंच छान छान कॉमेडी व्हिडिओ पण जमेल तसं मी टाकत्याच, प्रयत्न करत्याच माझं आणि आतूनची कॉमेडी व्हिडिओ. तर काय ना काय असं कामामुळं आमचं कॉमेडी व्हिडिओ जरा कमी पडतात. आणि आम्ही आता लग्नाला आले, तर त्या ताईंना सांगते की कायम अशीच कमेंट करत जावा, छान वाटतात आणि मस्त वाटतं. म्हणजे एक जीवाला समाधान वाटतं की असं आपले अजून भारत देशात अशी लोक आहेत जे आपल्याला आपला परिवार समजतात. नाहीतर आपली जवळची नाते पण आपल्याला साथ देत नाहीत, पण परिवार असं समजता आणि मोठ्या मोठ्या कमेंट करता, आशीर्वाद देता. तर तसंच तुम्ही आशीर्वाद देत राहा. मी स्वामीचरणी अशी तुम्हाला प्रार्थना करते की तुम्ही सगळेजण सुखी राहा, सगळे चांगलं राहा, छान राहा आणि सुखी ठेवू दे देवानं सगळ्यांना, बस. आणि काकू सांगतात आशीर्वाद तुम्हाला असल्याला जाईल सगळ्यांना, मुलांना मुलींना छान छान राहत जावा, काळजी घेत जावा. आई वडिलांचा मान सन्मान कधी खाली कमी पडू देऊ नका त्यांना, आणि त्यांची काळजी घेत जावा. आणि तुमची पण काळजी, तुम्ही सेफ राहा, चांगलं राहा, कुठं कर्ज हे करू नका, चांगलं राहत जावा, बस. बघा तळेवाडीचं मंदिर हे बघा.
ही तळेवडी आली आमची. आम्ही लहानपणी आई संग यायचो आमच्या गावाला इथं. त्यानंतर काय जास्त झालं नाही आहे ना मुलांच्या शाळेमुळं हे. तर आता आलोय. चला आता लग्नातलं दाखवते तुम्हाला गेल्यावर. तर गाईज पोचलोय आम्ही लग्नाच्या ठिकाणी. इकडे मम्मी पण आहेत, ते काकू पण आहेत. आता दाखवतो तुम्हाला कसं असते गावाकडचं लग्न. पुंडलिकाक्ष म्हणातो आता स्वस्तिते लग्न कृतवा. हा आपल्या समोर पूर्ण नाव मोठ्याने घ्या. जनशांती तो गणपते आपल्या जिल्ह्यावरती ठेवल्याशिवाय प्रवास करायचा लागत सन्माननीय पांडुरंगजी भाडवडी साहेबांचे अगोदर या ठिकाणी होते. सन्माननीय अनिलजी मोडकारे सन्माननीय अनिलजी मोडकारे आपल्या सन्माननीय योगेशजी भाडवडी सन्माननीय राजीव सरगर आपल्या हार्दिक स्वागत. विद्यमान विकास विद्यमान सेवक सन्माननीय एक अवश्य भेट घ्या. जय हनुमान साहसिकते एखाद्याच्या मनात घर करून जाईल घालायचे आणि मग वारे मागायला जायचं आणि मग सर्वांनी जेवायला सुरुवात करायची. 20 वर्षाच्या माध्यमातून खरी राहताना माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरामध्ये पोहोचलेलं मनोरंजन क्षेत्रातलं एक प्रसिद्ध असं नाव सन्माननीय अजय दादा आणि आमच्या ताईंचा आगमन या ठिकाणी होते. ताई आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रील स्टार अजय दादा अतुल दादांचं आगमन या ठिकाणी होतंय. खरी अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या मनोरंजनाच्या व्हिडिओच्या असं आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि खरी असताना या दिवस सूर्यकांडाचं उदयनानं आपला मेटकरी परिवार आणि किती कुटुंबाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागत सुस्वागत. जेवण झालं आमचं. हे बघा सगळी बसल्या. अतुल पण बसलाय जेवायला. आता आम्ही नवरा नवरीला भेटतो आणि निघतो. चला आजोबा कोण? हा मामा आहे ते. मामा नामदेव थिटे मामा. हे काय तुम्हाला बोला. आज बरोबर त्यांना काम आलं. काय करायचं सांगा. आता काकू संगच मी जेवत बसले होते. पडली की दोघेच बसलो होते जेवायला. पोरं कुठे आहेत? मोठा का मार्काला आणि मोठा आहे काय तिथं? बरं आहे ना? बरं आहे. आता कुठे राहता तुम्ही? पुण्याला असतं. हां हां चला मग जाऊया आता. तिथं भेटतो आणि जातो. चला. सो गाईज फायनली गावाकडचं लग्न संपन्न झालेलं आहे. आणि कसं होतं तुम्ही बघितलास. मस्तपैकी एन्जॉय झालं थोडं. आणि आता उन्हाच्या सगळेजण भेटले आपले फॅन्स आणि त्यांचं प्रेम बघून भारी वाटलं. आणि सगळे पाहुणेच आहेत त्यामुळे काही विषय नाही. त्यामुळं चला बाहेर झालं. आता जातो आम्ही. नक्की आहे ना पटकन.